चला तर अगदी ढाबा स्टाईल अशी ही शाही मटर पनीरची रेसिपी बनवूया। ते सुद्धा घरच्या घरीच आणि मसाला सुद्धा घरीच बनवणार आहे मी। तर त्यासाठी इथे काय केलेलं आहे, एक कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घातलेला आहे। त्यानंतर 1 इंच अद्रकचा तुकडा घातला, 10 ते 12 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत, छान 2 मिनिटं फ्राय करून घेतल्या। त्यानंतर मीडियम साईजचे 2 कांदे जे आहेत उभे कट करून घेतलेले होते ते सुद्धा घालून घेतले, कांदा थोडासा तळून घेतला। त्यानंतर मीडियम साईजचे 2 टोमॅटो सुद्धा अशा पद्धतीने कट करून घेतलेले होते ते सुद्धा घातले। आता टोमॅटो घातला की मीठ घालायलाच हवं, त्यासाठी मी अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेला आहे चवीप्रमाणे। त्यानंतर छान असं ह्याला क्रीमी अशी टेस्ट आणि एकदम असं घट्ट ग्रेव्ही होण्यासाठी मी ते 6 ते 7 काजू घातलेले आहेत। ज्यावेळेस आपण काजू घातले ना तर आपल्याला क्रीम वगैरे अजिबात घालायची गरज पडत नाही, सगळं काम काजू करतात। त्यानंतर 2 मिनिटं झाकण देऊन छान असं शिजू दिलं। त्यानंतर जे आहे एक कोरडं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये काढून घेतलं, थोडंसं पाणी घालून छान अशी पेस्ट करून घेतली। त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा जिरे घातले, जिरे छान तडतडले की आपली जी ग्रेव्ही आहे ती घालून घेतली। त्यानंतर 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घातली। काश्मीरी मिरची पावडरने काय होतं, कलर छान येतो आणि खाताना जळजळ वगैरे काही होत नाही घशामध्ये। छान अशी ग्रेव्ही घातली, झाकण देऊन 2 ते 3 मिनिटं छान अशी शिजू दिली। अशा पद्धतीने तेल सुटलं की आपली ग्रेव्ही तयार आहे। या ठिकाणी जो पनीर मसाला आहे म्हणजेच की शाही पनीर मसाला, तर तो मी घरीच बनवलेला होता, तो घालून घेतला। त्यानंतर थोडंसं पाणी घातलं, परत एकदा मिक्स केलं, झाकण ठेवून परत 2 ते 3 मिनिटं छान असं तेल सुटेपर्यंत सर्व मसाले शिजून घेऊया। तर या पद्धतीने त्यानंतर अर्धी वाटी जे आहेत मटर घातलेले आहेत, तर इथे मी फ्रोझन मटर घेतलेले होते। तुम्ही हवं तर वाटाण्याच्या शेंगा येत असेल तर ते सुद्धा मटर घेतले तरी सुद्धा चालेल। त्यानंतर छान असं मिक्स केलं आणि 1 ग्लास जे आहे गरम पाणी घालून त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी इथे 150 ते 200 ग्रॅम जे आहे पनीर घेतलेलं आहे, पनीरचे छान असे क्यूब करून घेतले, पनीर घालून घेतलं, मीठ घालून घेतलं चवीप्रमाणे आणि छान असं आता झाकण देऊन परत 5 ते 6 मिनिटं शिजू देऊया। जर तुम्हाला पनीर मसाला कसा बनवायचा व्हिडिओ पाहायचा असेल किंवा पूर्ण सविस्तर रेसिपी पाहायची असेल तर खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा, म्हणजे पूर्ण रेसिपी पाहता येईल एकदम सविस्तर अशी। आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, लाईक शेअर सबस्क्राईब करा।